नमस्कार मंडळी. ही माझ्या आयुष्यातली पहिली वारी आहे आणि ही वारी मला काय काय शिकवते आणि काय काय दाखवते आणि मला ही वारी कशी वाटली तीच मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आज सांगण्याचा प्रयत्न करूया. तर चला, रामकृष्ण हरी. पहिलं तर हे आहेत म्हणून देव आहे. देवाला देवपण ह्यांच्यासारख्या लाखो भक्तांमुळेच आहे. देव भावाचा भुकेला वैकुंठ सोडून आला, ते ह्यालाच म्हणतात. या लोकांमध्येच विठ्ठल ठाई ठाई वसलेला आहे. तुमच्या माझ्या अंतरी तोच विठ्ठल. संत तुकारामांनी त्यांच्या अभंगात सांगितले, देव आणि भक्त यामध्ये कोणत्याही प्रकारचा भिन्न भाव नाही. भक्त तोच देव आणि देव तोच भक्त आहे. तर या वारीत मला मिळाला तो संतांचा संघ. त्याची महिमा किती मोठी आहे हे काही मला तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही. या जगात ज्या गोष्टीची सर्वात जास्त कमी आहे ते प्रेम मला या वारीत बघायला मिळालं. खुल्या मनाने सेवा काय असते याचंही दर्शन झालं. मोठे मोठे महात्मा त्यांच्या तोंडातून निघणारे हरिनाम ऐकून वर्षभराचा थकवा तर नाहीसा झाला, सोबत पूर्ण वर्षभराची ताकदही मिळाली. हरिनामाच्या गोडव्यात किती ताकद असते की ऊन वारा पावसाच्या सोबत शेकडो किलोमीटर वारकरी पार करतो. त्यांच्या चेहऱ्यावरचे ते भाव, पालखीच्या मागे पळून दर्शन, पंढरपूरच्या दिशेने पडणारं प्रत्येक पाऊल स्वर्गीय सोहळा जणू. वारीत कुठलीही जात नाही दिसली, फक्त भक्ती दिसली आणि दिसला तो एकमेकांबद्दल आदर आणि आपुलकी. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणारे संस्कार मी वारीत पाहिले, तर काहींना आपल्या दैनंदिन जीवनासाठी झटतानाही मी वारीत पाहिलं. बोलतात आयुष्यात एकदा तरी वारी करावी, पण प्रत्येक वर्षी वेळ भेटेल तशी वारी करावी. जिवंतपणी स्वर्गीय सोहळा म्हणजे वारी. रामकृष्ण हरी माऊली.